एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अडसूळ टळसूळ गुरुकीर्ती हे सगळे जण त्यावेळेला नेते झालेत बरं का. हे नेते 2018 साली झालेत. मग त्यांना म्हणावं ना, ते जर मान्य नाही तर हे नेतेपद पण मान्य नाही ना यांचं. जर आदरणीय उद्धवजींनी दिलेलं आम्ही संविधान दिलं नाही की आमची घटना तुमच्या मताप्रमाणे इलेक्शन कमिशनला मिळालं नाही असं म्हणत असतील तर माझ्याकडे पुरावा आहे की इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे आम्ही. एक्नॉलेजमेंट आहे. इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं नाही की हे चूक काय किंवा बरोबर आहे म्हणून. मग तरी क्षणभर असं मानूया त्यांचं म्हणणं खरं आहे. मग जर ते खरं असेल तर मग पक्षप्रमुख आहे तर तेव्हा 2013 झालेलं आहे, ते काही नव्यानं झालं नाही. मग 2018 मध्ये तुम्हाला नेतेपद दिलं, सांगा तेही गैर आहे म्हणून. मग ते सगळे नेते गैर झाले ना त्यावेळेला. जर ते कायदेशीर नाहीत तर या नेतेपदांची नेमणुका कायदेशीर कशा? ते कायदेशीर नाहीत तर या आमदार कायदेशीर कसे? ते कायदेशीर नाहीत तर ह्याचा एबी फॉर्म व्हॅलिड कसा? सुरू तिथे आहे ना, यांचा एबी फॉर्म पण व्हॅलिड कसा होतो? म्हणजे मग कोणी मग इलेक्शन कमिशनने बेकायदेशीर काम केलं, कोणी केलं किंवा शेवटी तिकडेच जातो ना एबी फॉर्म. त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही पक्षप्रमुख नाही, तुम्ही यांना एबी फॉर्म कसा देता म्हणून. असं कुठे इलेक्शन कमिशन म्हणाले का कधी? 2019 नंतरची निवडणूक आहे ना, हे तर बरोबरच होते सगळे. म्हणून हे जे काय चाललंय ते अतिशय गलिच्छ राजकारण, कलंकित राजकारण आणि सर्वात महत्वाचं देशाच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे. ते गंभीर आहे, ते अतिशय गंभीर आहे, ते लोकशाहीला सुद्धा घातक आहे. आणि म्हणून सगळ्यांनी जागे व्हायला पाहिजे. काहींना आपली जात आठवली आहे, काहींना आपलं राज्य आठवलंय. मोठ्या मोठ्या लोकांना मी या राज्याचा आहे, मी त्या राज्याचा आहे. यातनं समजून महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की ही माणसं कुणाची गुलाम आहेत ते, आणि ह्या सगळ्या गुलामांनी दिलेला निर्णय. एक शेवटचा प्रश्न आहे. जवळ यांनी पत्रकारांशी बोलताना देखील ऑफ रेकॉर्ड बोलले होते, मात्र ते बोलले की निर्णय काही लागू दे, याच्या पुढे जी तयारी असेल ही जोरदार असेल. म्हणजे तेजस ठाकरे हे राजकारणात एंट्री करणार आहेत का असा प्रश्न आहे. आणि शिवसैनिक खूप उत्सुकतेने स्वागत आहे आमचं, येतील तर स्वागत आहे, आपल्याला कल्पना नाही पण स्वागत आहे. पण प्रसंगाला उभं राहण्याची जी ठाकरे घराण्याची परंपरा आहे ती त्या मुलाने दाखवली. कळलं का नाही? असं आहे ते. आम्ही तसेच आहोत सगळे. मात्र राजकारणात एंट्री होईल का? शिवसैनिक उत्सुक आहेत हे जाणण्यासाठी. मी बोललो ना स्वागत आहे, मी पण शिवसैनिकच आहे ना शेवटी.